नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी फिजिक्सच्या ऑसिलेशन चॅप्टरचं 5वं लेक्चर आपण घेत आहोत. क्रमानुसार 5व्या तासामध्ये 5व्या लेक्चरमध्ये आपल्याला काय शिकायचे, तर आपण आतापर्यंत काय शिकलो. सुरुवातीला इंट्रोडक्शन ऑफ ऑसिलेशन, त्यानंतर आपण एसएचएम किंवा लिनियर एसएचएम, त्याचं डिफरन्शियल इक्वेशन अँड एक्सप्रेशन्स फॉर एक्सेलरेशन, वेलोसिटी, डिस्प्लेसमेंट फ्रॉम डिफरन्शियल इक्वेशन आणि त्याच्या डिफरंट केसेस. तर आज आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एसएचएम म्हणजेच जी काय तुमची एसएचएम आहे, जी मोशन आहे, ती ग्राफ मध्ये कशा प्रकारे आपल्याला इंडिकेट करता येईल. त्याचा ग्राफ दाखवत असताना तो ग्राफ आपल्याला दोन मेथड मध्ये पाहावा लागतो. आणि त्याच्या दोन मेथड म्हणजे व्हेन द पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन, म्हणजे व्हेन द पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम आणि स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन, आणि दुसरं म्हणजे पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. या दोन पॉइंट आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायचे. पण हा कन्सेप्ट आपण स्टडी करत असतानाच आपल्याला आधी काही एसएचएमच्या प्रॉपर्टी लक्षात घ्यायच्या. सम ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ एसएचएम आपल्याला स्टडी करायच्या. आता कोणत्या प्रॉपर्टी आहेत एसएचएमच्या, की ऑलरेडी एखादी वेव्ह ज्यावेळेस आपण लक्षात घेतो, ती एसएचएम आपल्याला माहितीच आहे की एसएचएम ही एक पिरियडिक वेव्ह आहे. तर दुसऱ्या साईडला मी थोडंसं एक्सप्लेनेशन देतो. एसएचएम काय आहे, तर एसएचएम इज अ पिरियडिक, काय आहे, पिरियडिक अशा प्रकारची मोशन, किंवा ती एक ऑसिलेटरी सुद्धा अशा प्रकारची काय आहे, ती एक ऑसिलेटरी मोशन आहे. लक्षात घ्या. मग जर पिरियडिक आणि ऑसिलेटरी मोशन अशा प्रकारे असेल तर समजा ह्या एसएचएमचं रिप्रेझेंटेशन आपल्याला कशा स्वरूपात दाखवता येतं. पिरियडिक मोशन, समजा तुमची कोणत्याही प्रकारचं डिस्प्लेसमेंट असेल, ऍक्सेलरेशन असेल किंवा वेलोसिटी असेल, तर ती कुठल्या तरी टाइमच्या विथ रेस्पेक्ट टू आपल्याला दाखवता येत असेल तर समजा आपण त्याला पिरियडिक म्हणू शकतोय. म्हणजेच समजा एखादी एसएचएम जी काय आहे ती जर आपल्याला रिप्रेझेंट करायची असेल तर त्या पार्टिकलचं आपल्याला काय दाखवावं लागतं, डिस्प्लेसमेंट आपल्याला रिप्रेझेंट करावं लागतं. म्हणजे एखादा पार्टिकल जेव्हा डिस्प्लेस होत असेल, ऑसिलेट होत असेल, तेव्हा तो विच इज रिप्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ डिस्प्लेसमेंट. अँड लाईक दिस कसा आपल्याला दाखवता येईल, लक्षात घ्या. That is x equal to a sin ओमेगा t प्लस अल्फा, किंवा आपण याच्यामध्येच और x equal to a sin ओमेगा t किंवा x equal to a cos ओमेगा t, अशा प्रकारे आपण रिप्रेझेंटेशन दाखवू शकतो. म्हणजेच एखादी पिरियडिक वेव्ह जर आपल्याला रिप्रेझेंट जर करायची असेल तर ती आपल्याला एकतर साइन वेव्हच्या स्वरूपामध्ये किंवा ती आपल्याला कोसाइन वेव्हच्या स्वरूपामध्येच रिप्रेझेंट करावं लागते. म्हणजे जरी समजा आपण काय केलं, एखाद्या जे काही एसएचएम असेल तर एसएचएमचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर आपल्याला दाखवायचं असेल तर ते आपल्याला साइन किंवा कोसाइन वेव्हच्या स्वरूपामध्ये रिप्रेझेंट करावं लागेल. म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो दिस इज अ पिरियडिक नेचर आहे. आता पुढे चालून आपण जो काही पार्ट ऑलरेडी स्टडी केला, व्हॉट इज ऑसिलेशन. ऑसिलेशन काय असेल, विथ द पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. एखादा पार्टिकल समजा एसएचएम परफॉर्म करत असेल, इन सच अ एसएचएम किंवा इन सच अ मोशन द पार्टिकल रिपीट्स अगेन अँड अगेन. म्हणजे याचा अर्थ असा होतो, लक्षात घ्या, अगेन अँड अगेन इन कव्हर्स अ सेम सेट ऑफ मोमेंट, आणि वन सेट ऑफ मोमेंट इज नोन एज द ऑसिलेशन. हे ऑसिलेशन आपल्याला माहिती आहे. ऑसिलेशन म्हणजे काय झालं, पिरियडिक झालं अर्थातच. आता त्याच वेव्ह मध्ये समजा मी तुम्हाला जर ती वेव्ह रिप्रेझेंट करून जर दाखवली, समजा साईनच्या स्वरूपामध्ये किंवा कोसाईनच्या स्वरूपामध्ये जर वेव्ह आपण रिप्रेझेंट केली तर ती वेव्ह आपल्याला कशा प्रकारे रिप्रेझेंट करता येईल, त्याच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या प्रॉपर्टी आपल्याला कशा प्रकारे अंडरस्टँड करता येतील, देन आपण पुढे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन लक्षात घेऊया. समजा हा आपल्यासाठी एक स्टार्टिंग पॉइंट आहे, इथून अशा प्रकारे ही वेव्ह काय झाली, एक ऑसिलेट झाली, असं स्वरूप आपण दाखवूया. समजा या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत आपण आलो तर समजा काय करता येईल आपल्याला, एक ऑसिलेशन असं झालं असं आपण लक्षात घेऊया. आणि एक ऑसिलेशन साठी लागणारा जो काय समजा टाइम आहे तो आहे टाइम पिरियड कॅपिटल टी.
देन आपण ह्या प्रॉपर्टी सगळ्या लक्षात घेऊया. आता समजा ही जर आपल्यासाठी मेन पोझिशन जर असेल तर इकडची ही एक एक्स्ट्रीम पोझिशन आपल्याला मिळू शकते आणि इकडची ही एक एक्स्ट्रीम पोझिशन मिळू शकते. पार्टिकल ऑसिलेट होत असताना तो मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीमला जातोय, पुन्हा मीनला येतोय, पुन्हा एक्स्ट्रीमला जातोय, पुन्हा मीनला जातोय. म्हणजे याचा अर्थ ते एक ऑसिलेशन कव्हर करतोय. म्हणजेच या मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन कडे जात असताना मॅक्झिमम जे काही डिस्प्लेसमेंट तुम्ही जे कव्हर केलं असेल सच नोन ॲज द अँप्लिट्यूड. त्याला आपण काय म्हणू शकतो? अँप्लिट्यूड म्हणू शकतो. टाइम पिरियड. व्हॉट इज अ फ्रिक्वेन्सी? आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? आता समजा आपण टाइमचं लक्षात घेऊ आधी. आता टाइम म्हणजे काय? तर टाइम आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. द टाइम रिक्वायर्ड टू द पार्टिकल टू कम्प्लीट वन ऑसिलेशन. एक ऑसिलेशन साठी लागणारा टाइम पिरियड म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो? टाइम किंवा टाइम पिरियड आपण त्याला बोलू शकतो. व्हॉट इज फ्रिक्वेन्सी? फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असेल? द नंबर ऑफ ऑसिलेशन्स कम्प्लिटेड इन टाइम. काय म्हणतो आपण त्याला? नंबर ऑफ ऑसिलेशन्स कम्प्लिटेड इन अ युनिट टाइम इज नोन ॲज अ फ्रिक्वेन्सी. आपण त्याला फ्रिक्वेन्सी म्हणू शकतो. लक्षात घ्या. मग इथं जर विचार जर आपण केला, अर्थातच या ठिकाणी थोडासा कन्सेप्ट आपण अप्लाय केला. टाइम टी मध्ये किती ऑसिलेशन कव्हर करतोय? एक ऑसिलेशन करतोय कव्हर. लक्षात घ्या. किती ऑसिलेशन? एक. मग फ्रिक्वेन्सीच्या डेफिनेशन जर आपण जर मांडलं तर काय सांगता येईल? नंबर ऑफ ऑसिलेशन्स इन अ टाइम. टाइम किती होता? कॅपिटल टी. मग एन इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला? किती ऑसिलेशन केले टी टाइममध्ये? एक ऑसिलेशन. म्हणून आपण असंही लिहू शकतो बा द फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/t किंवा t इज इक्वल टू 1/n सुद्धा आपल्याला असं सुद्धा मांडता येईल. पा आता पुढे जो काय पॉइंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तो पॉइंट आपल्याला अंडरस्टँड करायचा फेस आणि इपोस ऑफ एशेचम. आता व्हॉट इज अ फेस? तर फेस आपल्याला लक्षात घ्यायचा. फेस म्हणजे काय? फेस इंडिकेट्स दॅट और शोज दॅट द स्टेट ऑफ सच अ पार्टिकल. जो पार्टिकल एसएचएम परफॉर्म करत असेल आणि त्या पार्टिकलची आपल्याला स्टेट लक्षात घ्यायची. मग आपण काय म्हणू शकतो? द फेस ऑफ एसएचएम विच इज डिफाइंड ॲज द स्टेट or the position of the particle which is performing SHM. मग काय करायचं आपल्याला? इथे त्याची पोझिशन दाखवायची. मग याची पोझिशन आपल्याला कधी मिळू शकते? तर बेसिकली ज्यावेळेस आपण एखादी जी काही वेव्ह आहे ती रिप्रेझेंट करत असताना विच इज रिप्रेझेंटेड ॲज इन द फॉर्म ऑफ डिस्प्लेसमेंट. आणि असं आपण लिहितो x इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस अल्फा असं लिहितो. लक्षात घ्या. मग याच्यामध्ये जो काय हा पार्ट आहे ओमेगा टी प्लस अल्फा which shows the position of particle in SHM. म्हणजेच असं लक्षात घेता येईल आपल्याला ओमेगा टी प्लस अल्फा याला आपण काय म्हणू शकतो? फेस ऑफ एसएचएम किंवा याला आपण दुसरं नाव काय आहे? फेस अँगल. याला काय म्हणता येईल? लक्षात घ्या. फेस अँगल सुद्धा आपण याला म्हणू शकतो किंवा हा फेस अँगल आहे असंही आपल्याला दाखवता येईल. लक्षात घ्या. मग अशा प्रमाणे आपल्याला अंडरस्टँडिंग करता येईल ओमेगा टी प्लस अल्फा इज नोन ॲज द फेस ऑफ एसएचएम और द त्यालाच आपण काय म्हणू शकतो? फेस अँगल. आता दुसरी बाब काय? व्हॉट इज द इपोस ऑफ एसएचएम? आता हा काय करतोय? दिस इज ऑल्सो शोज द पोझिशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. पण याच्यामध्ये काय? इपोस म्हणजेच आपल्याला सांगता येईल. इपोस म्हणजे काय? दिस इज द स्टार्टिंग फेस. काय? स्टार्टिंग फेस आपण याला असं म्हणू शकतो. लक्षात घ्या. तर स्टार्टिंग फेस म्हणजे काय? समजा तुमचा फेस किती आहे? तर फेस अँगल आहे ओमेगा टी प्लस अल्फा. पण स्टार्टिंगचा जर विचार जर केला आपण तर स्टार्टिंगला टाइम बिकम्स 0 आणि टाइम जर 0 असेल तर रिमेन्स अँगल किती राहील तुमचा? अल्फा. म्हणजेच आपल्याकडं इपोस ऑफ एसएचएम किती शिल्लक राहिला? इपोस ऑफ एसएचएम रिमेन्स ओनली अल्फा. तर अल्फा आपल्यासाठी काय आहे? तर अल्फा इज नोन ॲज अ इपोस ऑफ एसएचएम किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो? स्टार्टिंग फेस. तो सुद्धा काय करतो? एक प्रकारचा फेसच आहे पण काय करतो? विच ऑल्सो इंडिकेट द पोझिशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. आता पहा लक्ष द्या सगळ्यांनी सुरुवातीला. व्हॉट इज ऑसिलेशन? ऑसिलेशन मध्ये काय होत असेल? इन द पार्टिकल परफॉर्म्स सेम सेट ऑफ मुवमेंट अगेन अँड अगेन. बरोबर. त्यातला एक सेट ऑफ मुवमेंट म्हणजे ऑसिलेशन असेल. व्हॉट इज अँप्लिट्यूड? तर अँप्लिट्यूड लक्षात घ्या. when the particle performing SHM or performs a periodic motion त्याच वेळेस काय होत असेल? the magnitude of the displacement of particle, maximum magnitude आपण लक्षात घेऊया. maximum बरोबर, maximum displacement of the particle from its mean position. मग त्याचा अर्थ काय होऊ शकतो? अँप्लिट्यूड. त्याच्यापेक्षा जास्त डिस्प्लेसमेंट असू शकत नाही आणि सगळ्यात जास्त असलेलं तुमचं जे डिस्प्लेसमेंट आहे त्याला आपल्याला अँप्लिट्यूड म्हणता येईल. पुढचा पार्ट आहे टाइम पिरियड. व्हॉट इज द टाइम पिरियड?
the time required to such a particle to complete one oscillation. एक ऑसिलेशन कव्हर करण्यासाठी किती टाइम लागतो तो टाइम आपल्याला जर विचारला तर तो टाइम आपल्यासाठी टी इतका आहे, लक्षात घ्या. म्हणून त्याला आपण टाइम पिरियड म्हणतो. आणि दुसरा आहे फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी? द नंबर ऑफ ऑसिलेशन्स कंप्लीटेड इन अ युनिट टाइम इज नोन एज द फ्रिक्वेन्सी. आपण त्याला काय म्हणू शकतो, लक्षात घ्या, फ्रिक्वेन्सी आपल्याला बोलता येतं. मग तसं जर आपण विचार केला, n इक्वल टू नंबर ऑफ ऑसिलेशन्स इन अ युनिट टाइम, म्हणजे असं आपण नंबर ऑफ ऑसिलेशन, जर किती ऑसिलेशन युनिट टाइममध्ये किती ऑसिलेशन केले आपल्या फिगरमध्ये, तर एक ऑसिलेशन. म्हणून फ्रिक्वेन्सी इक्वल टू 1/t सुद्धा आपल्याला लिहिता येतं. जसं टाइम पिरियड हा आपण सेकंदामध्ये मेजर करतो. काय युनिट आहे टाइम पिरियडचं? द युनिट ऑफ द टाइम पिरियड इज सेकंद. तसंच त्याच प्रमाणामध्ये तुमच्या फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे, तर पर सेकंद. काय लक्षात घ्या, पर सेकंद असं आपल्याला विचार करता येतं, किंवा असंही आपण नोटेशन लिहू शकतो, पर सेकंद. किंवा त्याला दुसरं नाव आहे, द युनिट ऑफ द फ्रिक्वेन्सी इज हर्ट्झ. काय लक्षात घ्या, हर्ट्झ असे आपण त्याला बोलतो. हर्ट्झ हे युनिट आहे फ्रिक्वेन्सीचं, सेकंद हे युनिट आहे टाइमचं. जर आपण अँप्लिट्यूडच्या युनिटचा जर विचार केला, त्याचं युनिट आहे मीटर. मीटर का लेंथ आहे, लक्षात घ्यायचं. आता पुढे आपल्याला लक्षात घ्यायचा फेस. व्हॉट इज अ फेस? फेस इज द शोज द पोझिशन ऑफ द पार्टिकल इन ए सिस्टम. त्याला आपण काय म्हणू शकतो, इज नोन एज द फेस ऑफ सच ए सिस्टम. मग आता असा जर विचार केला, तो फेस आहे, तर फेस आपल्यासाठी किती मिळू शकतो, तर ओमेगा टी प्लस अल्फा इज नोन एज द फेस ऑफ ए सिस्टम. पण त्यामध्ये जर तुमचा पार्टिकल स्टार्टिंग पॉइंटला सुरुवात करत असेल, तर सुरुवातीचा जो काय फेस असेल इज नोन एज द इपोस ऑफ ए सिस्टम. त्याला इपोस म्हणतो, तो आहे नोटेड एज द ओनली अल्फा. म्हणजे अल्फा म्हणजे जो काय असेल तो सुरुवातीपासून स्टार्ट केल्यानंतर जो मिळेल तो आपल्याला म्हणता येईल. अल्फा तुमचा काही असू शकेल, इव्हन तो 0 असू शकेल, π/2 असू शकेल, किंवा काही असू शकतो. जो काय तो अल्फा आपल्याला नोट करता येतो. त्याप्रमाणे समजा हे जे काही प्रॉपर्टीज आहेत, ह्या सम ऑफ द प्रॉपर्टी आपण काय केल्या, अंडरस्टँड केल्या. आता याच प्रॉपर्टी आपल्याला लक्षात ठेवून पुढे आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एसएचएम लक्षात घ्यायचंय. आता हे तुम्हाला प्रॉपर्टी लक्षात आलेलेच असतील. व्हिडिओ तुम्ही रिपीट करून जर बघितला तर पुन्हा पुन्हा तुम्हाला समजून जातील. तर आता आपण सगळ्यात महत्वाचा बाब म्हणजे आता आपल्याला काय करायचं, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आज आपल्याला स्टडी करायचे. या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचे आपण 2 पार्ट आपण करणार आहोत. पहिल्या पार्ट मध्ये आपल्याला जे काय स्टडी करायचंय ते म्हणजे जर तुमचा पार्टिकल व्हायब्रेट होत असेल, ऑसिलेट होत असेल, आणि तो जर स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन असेल, तर त्यावेळेस त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन नेमकं कसं असणार आहे. तुम्ही पहिली केस लक्षात घेईल, नंबर ए देईल त्याला, आणि त्या ठिकाणी सांगेल पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन. बरोबर, मीन पोझिशन. आता थोडंसं आपण काय करूया, मागे जाऊया की आपण मीन पोझिशनच्या बाबतीमध्ये काही कन्सेप्ट आपण स्टडी केले होते. पहा, बरेचसे कन्सेप्ट आपल्याला आठवत असतील. मीन पोझिशनच्या बाबतीमध्ये जे जे काय कन्सेप्ट आपण स्टडी केले होते, मीन पोझिशन मध्ये पहा, लक्ष द्या. मीन पोझिशनला जर आपण आता इथं रेफरन्स जर मानलं, तर सगळ्यात सुरुवातीला आपण काय करूया, एक डिस्प्लेसमेंटचा विचार करूया. या ठिकाणी आपण कन्सिडर करूया, डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल. डिस्प्लेसमेंट आपण लक्षात घेऊया, किती डिस्प्लेसमेंट आहे मीन पोझिशनला, तर ते आहे x = a sin ω t एक्सप्रेशनच्या स्वरूपामध्ये. बेसिकली ते 0 आहे, 0 म्हणजे मिनिमम आहे, पण एक्सप्रेशनच्या स्वरूपामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचंय इन इन्स्टंटेनियस टाइम t. तर किती मिळतं आपल्याला, x = a sin ω t. आता हे बाब निश्चित आपल्या लक्षातच आहे, लक्षात घ्या. ज्याप्रमाणे आपण काय केलेलं आहे, जर आपल्याकडे डिस्प्लेसमेंट असेल, डिस्प्लेसमेंट इन टाइम टी जर आपण लक्षात घेतलं, इट बिकम्स अ व्हेलॉसिटी. मग व्हेलॉसिटी आपल्याला जर अंडरस्टँड करायची असेल तर आपण या प्रकारे अंडरस्टँड करू शकतो. किंवा एक्सेलरेशन जर अंडरस्टँड करायचं असेल तर आपल्याला काय करता येईल, dv/dt लक्षात घेता येईल. मग बेसिकली एक बाब निश्चित लक्षात घ्या, आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कॅल्क्युलेट करायचंय. याचा अर्थ नेमकं काय कॅल्क्युलेट करायचंय, तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला ड्रॉ करत असताना we have to represent the graph किंवा plot the graph of in such a SHM which is in the form, लक्षात घ्या, displacement versus time, then velocity versus time आणि acceleration versus time. अशा प्रकारे आपल्याला 3 ग्राफ प्रत्येकाचे दाखवायचे.
प्रत्येकाचे म्हणजे पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन त्याचे 3 ग्राफ आपल्याला मिळतील आणि ज्या वेळेस पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन असेल त्याचे आपल्याला 3 ग्राफ मिळतील लक्षात घ्या. मग त्याचप्रमाणे हा जो काही पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तर हा आपल्या लक्षात आहे तर याचा उपयोग करून आपण काय करू शकतो देन वी हॅव velocity is equal to velocity v is equal to dx upon dt. मी तुम्हाला सोडून दाखवतो आता dx upon dt. x तर आपल्याकडे आहे. आता जर विचार जर केला याचा थोडासा तर हा इथे या ठिकाणी थोडासा मॅथमॅटिकल पार्ट आहे आणि हा कन्सेप्ट आपला आहे डेरिव्हेटिव्हचा. बरोबर आहे. डेरिव्हेटिव्हचा मॅथमॅटिक्स शिकवताना मी तुम्हाला तो शिकवणारच आहे. डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट आहे. मग आपण काय करूया त्या दिलेल्या डिस्प्लेसमेंटला विथ रेस्पेक्ट टू टाइम टी काय करूया आपण डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करूया डिफरन्शिएट करूया. जर समजा आपण याचं डिफरन्शिएशन जर कॅल्क्युलेट केलं तर तुमचा ए जो काय आहे तो ए कॉन्स्टंट आहे तो ऍज इट इज राहील. मग साईनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं हे आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन दिस इज कॉस. बरोबर ना. साईनचं डेरिव्हेटिव्ह तो कॉस. पण एक्स्ट्रा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे हे कंपोजिट फंक्शन असल्यामुळं एक्स्ट्रा डेरिव्हेटिव्ह आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल ओमेगा टीचं आणि ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्हचे तर ओनली ओमेगा म्हणजे ओव्हरऑल जर विचार जर केला तर व्ही इक्वल टू काय होईल आपल्यासाठी ए इथलचा ओमेगा आणि इथलचा कॉस ओमेगा टी. म्हणजेच पहा व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन आपल्यासाठी काय मिळालं तर अर्थातच ए ओमेगा असं प्रकारचं आपल्याला एक्सप्रेशन मिळालं. लक्षात घ्या ए ओमेगा ए इंटू ओमेगा कॉस ओमेगा टी असं एक्सप्रेशन आपल्याला मिळालं. बेसिकली सुरुवातीला हे एक्सप्रेशन आपण गृहीत धरलं होतं हे आपल्याला माहितीच आहे. हे अशा प्रकारचे एक्सप्रेशन हे म्हणाल आपल्याला दुसरं एक्सप्रेशन. बरोबर ना. तर आपल्याला माहिती कोणता कन्सेप्ट आपण यूज केला तर रेट मेजरमेंटचा कन्सेप्ट यूज केला. जर आपल्याकडे डिस्प्लेसमेंट असेल त्याला जर आपण डिफरन्शिएट केलं तर व्हेलॉसिटी मिळते. आता देन पुढे आपल्याला काय करायचंय त्याच व्हेलॉसिटीला आपल्याला काय करायचंय डिफरन्शिएट करायचंय. आता काय करू आपण देन आपल्याला लक्षातच आहे देन वी हॅव acceleration. The acceleration आपल्याला लक्षात घेता येईल acceleration is equal to dv upon dt असं आपण लिहू शकतो. म्हणजेच अर्थातच आपल्याकडे आहे डी ची व्हॅल्यू आहे ए ओमेगा आणि देन कॉस ओमेगा टी. सिमिलरली हे सुद्धा जर डेरिव्हेटिव्ह आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला कशा प्रकारे ऍक्सेलरेशन मिळतंय देन ऍक्सेलरेशन बिकम्स ए ओमेगा तसाच राहील. कॉसचं डेरिव्हेटिव्ह पहा कॉसचं डेरिव्हेटिव्ह येतं किती साईनचं कॉसचं मायनस साईन आणि ओमेगा टीचा ओमेगा टी. पण एक्स्ट्रा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळवायचं कोणाचं ओमेगा टीचं. ते ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह येतं डायरेक्टली सांगतो आता ओमेगा. म्हणजेच ओव्हरऑल ऍक्सेलरेशन किती झालं असा जर विचार जर आपण केला तर मायनस हा पुढे लिहूया मायनस ए ओमेगा स्क्वेअर आणि साइन ओमेगा टी. तर अशा प्रकारचं एक्सप्रेशन आपल्याला मिळालं. लक्षात घ्या याला आपण तिसरं एक्सप्रेशन लक्षात घेऊया. आता या 3 एक्सप्रेशन थोडेसे ऑब्झर्व करा. या 3 एक्सप्रेशन मध्ये एक बाब आपल्याला निश्चित जाणवते. पहिल्या याच्यामध्ये साइन ओमेगा टी आलाय आणि तिसऱ्या याच्यामध्ये साइन ओमेगा टी आलाय आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय आलाय तर कॉस ओमेगा टी आलाय. म्हणजेच आपण ज्या वेळेस डिस्प्लेसमेंटचा ग्राफ विथ रिस्पेक्ट टू टाइम टी दाखवू किंवा ओमेगा टी दाखवू लक्षात घ्या तेव्हा आपल्याला मिळेल साइन वेव्ह. काय मिळेल साइन वेव्ह. सिमिलरली ज्यावेळेस ऍक्सेलरेशनचा ग्राफ आपण विथ रिस्पेक्ट टू टाइम टी किंवा ओमेगा टी आपण रिप्रेझेंट करू त्यावेळेस आपल्याला काय मिळेल तर साइनच वेव्ह आपल्याला मिळेल. पण ज्यावेळेस आपण काय करूया व्हेलॉसिटीचा ग्राफ आपण अंडरस्टँड करूया तर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल कॉस म्हणजेच कॉस वेव्ह किंवा कोसाइन वेव्ह आपल्याला या ठिकाणी अंडरस्टँड करता येईल. समजा हा पार्ट आपण स्टडी केला. लक्षात घ्या हे 3 एक्सप्रेशन का डिराइव्ह केले तर आपल्याला काय करायचंय एक्स वर्सेस टी अर्थात ओमेगा टी व्ही वर्सेस ओमेगा टी अशा प्रकारे किंवा टी आणि ए वर्सेस ओमेगा टी अशा प्रकारे किंवा टी आपल्याला अशा प्रकारे 3 ग्राफ आपल्याला प्लॉट करायचे. आता याच्यामध्ये काय करूया आपण काही टाइम लक्षात घेऊया. समजा आपण काय केलं की एक टाइम पिरियड आपण लक्षात घेतला. सुरुवातीला समजा आपला टाइम स्मॉल टी हा सपोज किंवा कॅपिटल टी जो काय आपल्याला लक्षात घ्यायचा तो कॅपिटल टीचा विचार जर केला तर तो झाला एका ऑसिलेशनचा पूर्ण टाइम पिरियड.
पण आपला जो टाइम आहे तो स्मॉल टी आहे. स्मॉल टी समजा आपल्याकडे 0 आहे, सुरुवातीला स्टार्टिंग पोझिशन आपण केली 0 असेल, त्यानंतर काहीतरी वाढेल, त्यानंतर काहीतरी वाढेल, आणि जेव्हा एक ऑसिलेशन कम्प्लीट होईल तेव्हा तो टी काय होईल, कॅपिटल टी इतका होईल. लक्षात घ्या. मग एका ऑसिलेशनचा जर आपण ग्राफ जर प्लॉट केला तर तो ग्राफ आपल्याला कसा मिळेल हे आपल्याला अंडरस्टँड करायचे. तर हे तिन्ही एक्सप्रेशन तुमच्या लक्षात राहिले असतील. हे तिन्ही एक्सप्रेशन लक्षात ठेवा आणि तिन्ही एक्सप्रेशन मी वाटलं तर बाजूला लिहितो आणि आपण काय करूया, त्याचा ग्राफ आपण प्लॉट करूया. लक्षात घ्या. बघा कसा ग्राफ आपल्याला प्लॉट करायचा आहे. थोडासा एकदम इझी असा पार्ट आहे, पण थोडस समजून घ्या जे नवीन असतील त्यांच्यासाठी. तर पहा, पहिलं एक्सप्रेशन मी लिहिल डिस्प्लेसमेंटचं. डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन काय आलं होतं आपलं, x इक्वल टू ए साइन ओमेगा टी, स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशनचं आहे. दुसरं एक्सप्रेशन काय आलं स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशनचं, तर ते आलं व्हेलॉसिटीचं. आणि व्हेलॉसिटीचं किती आलं लक्षात घ्या, ते आलं v इक्वल टू ए ओमेगा, दिस इज कॉस ओमेगा टी, हे आलं लक्षात घ्या. तिसरं एक्सप्रेशन काय आलं ऍक्सेलरेशनचं स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन, तर ते आलं ए इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर आणि पुन्हा साइन ओमेगा टी. असे 3 एक्सप्रेशन आपल्याकडे आलेले आहेत. लक्षात घ्या. आता काय करू आपण, कन्सिडर करू टाइम. लक्षात घ्या. काय टाइम कन्सिडर करू, फॉर कम्प्लीट वन ऑसिलेशन. बरोबर ना, फॉर वन ऑसिलेशन, एका ऑसिलेशनचा आपण विचार करू आणि एका ऑसिलेशन साठी लागणारा टाइम आपल्याला माहितीच आहे, कॅपिटल टी इतका टाइम आहे. मग आपण काय करूया, लेट्स कन्सिडर ॲज टी इक्वल टू 0, नंतर टी इक्वल टू टी बाय 4, टी इक्वल टू टी बाय 2, अशा प्रकारे आपण स्लॉट घेऊया त्याचे टाइम पुढे पुढे वाढायचं आहे. आणि टी इक्वल टू 3t बाय 4 आणि लास्ट टी इक्वल टू कॅपिटल टी. म्हणजे पहा टाइम कसा वाढत गेलाय, तर टाइम हा क्वार्टर, त्यानंतर हाफ, त्यानंतर थर्ड क्वार्टर, अशा प्रकारे टाइम इन्क्रीज होत गेला. लक्षात घ्या. स्टेप बाय क्वार्टरली म्हणजे बरोबर ना, चौथा भाग टाइमचा चौथ्या भागने आपण काय केला, टाइम इन्क्रीज करत गेलो. 0 होता, नंतर टी बाय 4 गृहीत धरला, टी बाय 2 गृहीत धरला, 3t बाय 4 गृहीत धरला आणि कॅपिटल टी गृहीत धरला. म्हणजे आपण काय केले, स्लॉट केले टाइम. म्हणजे काय, समजा असा जर आपण टाइम जर गृहीत धरला तर त्या टाइमच्या प्रमाणामध्ये समजा आपल्याकडे फेस लक्षात घ्यायचा. आपला फेस किती आहे, हा झाला टाइमच्या बाबतीमध्ये समजा. तर पहा आपल्याकडे फेस आहे, फेस काय आपल्याकडे, तर फेस या ठिकाणी आहे ओमेगा टी. बरोबर ना, अल्फा तर नाही आपल्या या ठिकाणी समजा, पण आपला फेस किती आहे ओव्हरऑल, तर ओव्हरऑल फेस आपल्याकडे आहे ओमेगा टी. मग बेसिकली तर ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला माहितीच आहे. तर ओमेगा हा टाइमच्या टाइम पिरियडच्या स्वरूपात रिप्रेझेंट केला तर असा रिप्रेझेंट आपण त्याला करू शकतो. मग त्याप्रमाणे ओमेगा टी काय येऊ शकतो, तर ओमेगा टी येऊ शकतो 2 पाय अपॉन टी इंटू स्मॉल टी. मग जशी पहा थोडक्यात जर विचार केला, ज्याप्रमाणे टाइम व्हॅरी होईल त्याचप्रमाणे ओमेगा टी व्हॅरी होईल. बरोबर आहे. जसा टाइम बदलेल तसाच तुमचा ओमेगा टी बदलेल, आणि जसा ओमेगा टी बदलेल तसा तुमचा एक्स, व्ही आणि ए सुद्धा चेंज होईल. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू प्लॉट द ग्राफ किंवा व्हेरिएशन एक्स वर्सेस टी, देन व्ही वर्सेस टी आणि देन ए वर्सेस टी. लक्षात घ्या. असे आपल्याला 3 ग्राफ आपल्याला प्लॉट करायचे. आता एक ग्राफ प्लॉट करत असताना मी तुम्हाला काय करेल, एक चार्ट डायरेक्टली लिहून देईल, तो चार्ट अंडरस्टँड करायचा आहे. मग समजा पहा त्या चार्ट मध्ये मी सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला लिहून दाखवतो. म्हणजे त्याच व्हॅल्यू घ्यायच्या, मग टू प्लॉट द ग्राफ समथिंग वर्सेस काय जे काय असेल आपल्यासाठी ते ग्राफचा आपण विचार करूया. समजा सगळ्यात सुरुवातीला आपण लक्षात घेऊया टाइम. जो काय टाइम आपल्याला इन्स्टंटेनियस टाइमचा विचार करायचा. मग समजा टाइम आपल्याकडे आहे स्मॉल टी. देन आपण काय करूया, फेसचा विचार करूया. बरोबर, फेस आपल्याकडे आहे ओमेगा टी. आणि देन पुढचा स्लॉट आपण लक्षात घेऊया. या ठिकाणी स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन आहे, तर त्यावेळेस त्याचं डिस्प्लेसमेंट किती आहे, त्या डिस्प्लेसमेंटचा विचार करूया. जे काही डिस्प्लेसमेंट असेल हे डिस्प्लेसमेंट, आणि देन त्यानंतर पुढे आपल्याला अजून 2 क्वांटिटी लक्षात घ्यायच्या. एक जे आहे तुमचं व्हेलॉसिटी आहे आणि दुसरं जे आहे ते ऍक्सेलरेशन आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करता येईल, या क्वांटिटी अंडरस्टँड करता येईल. मग डिस्प्लेसमेंट आपल्याकडे मिळेल, ते आहे एक्स, व्हेलॉसिटी आहे व्ही, स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशनचा पॉइंट आपण पाहतो लक्षात घ्या, ऍक्सेलरेशन आहे ए. आता पहा मी टाइम व्हॅरी करत जातो तसंच त्या प्रमाणामध्ये तुमचा फेस मध्ये काय चेंज होतोय, डिस्प्लेसमेंट मध्ये काय चेंज होतोय आणि व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन मध्ये काय चेंज होतोय, तो चेंज आपण अंडरस्टँड करायचा आहे. अर्थातच तुम्हाला लक्षात येईल. समजा आपण पहिला स्लॉट लक्षात घेतला, पहिल्या सुरुवातीला आपण टाइम घेतला टी इक्वल टू 0.
किती टाइम घेतला आपण t इज इक्वल टू 0 असा टाइम घेतला. पहा टाइम t स्मॉल t इक्वल टू 0 बरोबर आहे. त्यानंतर टाइम आपण घेतला t/4. त्यानंतर टाइम आपण घेतला t इक्वल टू t/2. त्यानंतर आपण टाइम घेतला 3t/4 आणि त्यानंतर आपण टाइम घेतला t इक्वल टू कॅपिटल T. म्हणजेच काय झालं, आपण सुरुवात केली आणि सुरुवात करून काय होणार आहे, आपलं एक ऑसिलेशन कंप्लीट होईल तेव्हा टाइम होईल आपला कॅपिटल T. लक्षात घ्या. मग त्याच प्रमाणात आपल्या वरच्या साईडला फॉर्म्युला आपण दिलेला आहे. प्रत्येक वेळेस जर आपण या फॉर्म्युल्यामध्ये जर टी ची व्हॅल्यू जर चेंज करत गेलो, इन्स्टंटेनियस जी काय टी ची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू जर आपण चेंज करत जर गेलो तर त्याप्रमाणे व्हॉट चेंजेस इन द ओमेगा टी. ओमेगा टी मध्ये कसा बदल आपल्याला मिळेल तो बदल आपल्याला अंडरस्टँड करायचा आहे. टी ची व्हॅल्यू 0 टाकली तर ओमेगा टी सुद्धा 0च होईल. लक्ष द्या. टी ची व्हॅल्यू जर आपण t/4 जर टाकली तर तुम्हाला काय किती मिळेल, ओमेगा टी फेस π/2 मिळेल. अर्थातच बघा व्हॅल्यू पुट करून बघा सगळ्यांनी. त्यानंतर आपण जर व्हॅल्यू टाकली t/, जी काय आपल्याकडे आहे तर t/2 आपण जर व्हॅल्यू टाकली त्या ठिकाणी किती मिळेल, टी ला टी कॅन्सल होईल, 2 ला 2 कॅन्सल होईल, किती येईल पाय इतकी व्हॅल्यू मिळेल. देन आपण समजा 3t/4 ही व्हॅल्यू टाकली तर 3 तसंच राहील, टी ला टी कॅन्सल होईल, पाय तसंच राहील समजा. तर मग किती होईल लक्षात घ्या, 3π/2 अशा प्रकारची व्हॅल्यू तिथे राहील 3π/2. पुढे जर आपण टी ची व्हॅल्यू टाकली तर राहील 2π. म्हणजे याचा अर्थ पहा, लक्ष द्या सगळ्यांनी, आपला स्टार्टिंग फेज 0 पासून आपण ज्यावेळेस एक ऑसिलेशन कंप्लीट करू तेव्हा किती टोटल फेज होतो, एक ऑसिलेशन किंवा एक सर्कल आपण ज्यावेळेस कव्हर करतो किंवा रोटेट करतो तेव्हा आपला फेज असायला पाहिजे 2π. लक्षात घ्या. म्हणजे काय झालं, एक ऑसिलेशन आपल्याला अर्थातच मिळालेलं आहे. तर जे काय असेल समजा आपण काय करूया, डिस्प्लेसमेंटचं अंडरस्टँड आपण आता लक्षात घेऊया. हे इथं फॉर्म्युले आपल्याकडे आहेत आणि डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यू आपण पुट करूया. आता जर आपण समजा ओमेगा टी ची व्हॅल्यू जर इथे 0 टाकली तर समजा साइन 0 होईल आणि साइन 0 होईल आणि 0 ने याला मल्टिप्लाय केलं तर डिस्प्लेसमेंट सुद्धा काय असेल तुमचं 0च असेल. किती असेल लक्षात घ्या, डिस्प्लेसमेंट 0 असेल. आता पुढे आपण काय करूया, 90 टाकूया. साइन 90 ची व्हॅल्यू किती असते सगळ्यांनाच माहिती आहे, साइन 90 ची व्हॅल्यू असते 1. मग साइन 90 1 म्हणल्यावर 1 × a म्हणल्यानंतर इथे येईल a. आता काय करूया आपण, पुढे पुन्हा व्हॅल्यू टाकूया पाय. मग साइन पाय म्हणजे पाय म्हणजे 180 लक्षात घ्या. मग 180 साइन 180 म्हणजे काय असेल, ट्रिग्नोमेट्रिक कन्सेप्ट नुसार 0 असेल. मग 0 पुन्हा इथे x काय होईल 0 ची लक्षात घ्या. देन आपण पुढे जाऊया 3π/2. आता किती झालं, 3π/2 म्हणजे 270 आणि साइन 270 म्हणजे असतो -1. -1 × a म्हणजे -a आपल्याला मिळेल. आणि समजा पुन्हा 2π म्हणजे पुन्हा फिरून पुढे आलं 0 ला. याचा अर्थ हे सुद्धा काय येईल, साइन 2π सुद्धा 0 आणि 0 × a म्हणजे 0. म्हणजे पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट कसं व्हॅरी होते, जसा टाइम बदलतोय तसं डिस्प्लेसमेंट कसं बदलते लक्षात घ्या. 0 नंतर ए होतंय म्हणजे मॅक्झिमम होते अँप्लिट्यूड इतकं, त्यानंतर पुन्हा 0 होते, पुन्हा दुसऱ्या साईडला जाते मायनस मध्ये आणि त्यानंतर पुन्हा 0 होते. असं स्वरूप आपल्याला काय मिळते. आता वेलॉसिटीकडे येऊया. वेलॉसिटीकडे जर आलो आपण तर आपल्याला एक बाब लक्षात येईल, ओमेगा टी म्हणजे 0 ची व्हॅल्यू टाकली तर cos 0 1. मग 1 × a ओमेगा म्हणजेच आपल्याला मिळेल इथे व्हेलॉसिटी पहिली a × ओमेगा मिळेल. त्यानंतर आपण व्हॅल्यू टाकली cos π/2 म्हणजे cos π/2 काय होईल 0. 0 × ओमेगा म्हणजे इथे येईल 0 लक्षात घ्या. त्यानंतर पुढे cos ची व्हॅल्यू टाकली आपण पाय, ती सुद्धा काय असेल, cos पायचा जर आपण विचार जर केला cos 0 0 आणि cos π किती असतो -1. -1 × a ओमेगा म्हणजेच काय असेल -a × ओमेगा आपल्याला मिळेल. देन नेक्स्ट आपण व्हॅल्यू टाकली 3π/2. 3π/2 म्हणजेच अर्थात आपल्याला किती मिळेल 0च मिळेल आणि 0 × a ओमेगा म्हणजे ते सुद्धा मिळेल आपल्याला 0च. मग अर्थात पुढे आपण टाकली 2π. मग 2π म्हणजे किती असणार, पुन्हा cos 2π म्हणजेच 1. 1 × a ओमेगा म्हणजे ते सुद्धा a ओमेगा. लक्षात घ्या, एकदम चार्ट एकदम सोयीस्कर पद्धतीने तुम्हाला सांगतोय. आता लास्ट कन्सेप्ट आपल्याकडे राहिला ऍक्सेलरेशनचा. आता तो कसा अंडरस्टँड करायचा, लास्ट कन्सेप्ट आपण पाहूया ऍक्सेलरेशनचा. साइनचा जर 0 टाकला तर 0च होऊन जाईल, म्हणजे पहिले इथं आपल्याला व्हॅल्यू मिळेल 0. देन आपण टाकलं 90 ते होईल 1 म्हणजे काय होईल -a ओमेगा स्क्वेअर आपल्याला मिळेल. अर्थातच कंटिन्यू. तर -a ओमेगा स्क्वेअर आपल्याला लक्षात येईल बाबा. मग त्याप्रमाणे थोडंसं अंडरस्टँड करता येईल की बघा
पुढच्या व्हॅल्यू आपण टाकूया पाय. पाय जर टाकला साईन तर साईन पाय पुन्हा तो झिरोच असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, अर्थातच झिरो व्हॅल्यू मिळेल, असं आपण अंडरस्टँड करू शकतोय. देन आता पुढे लक्षात घ्यायचं आपल्याला की पहा नेक्स्ट व्हॅल्यू आपल्याला पुट करता येईल, ती आहे 3π/2. मग साईन 3π/2 -1 म्हणजे मायनस आणि -1 हा मायनस म्हणजे काय होईल प्लस e ओमेगा स्क्वेअर. लास्ट व्हॅल्यू टाकली आपण 2π साईन 2π 0 देन 0 होऊन जाईल. अशा प्रकारे हा आपल्याला एक काय मिळाला आहे, चार्ट मिळाला आहे. आणि या चार्टचा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला दाखवायचे. कुणाचं, इन द पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन. हा चार्ट तुम्ही काय करा, ड्रॉ करा. ग्राफ प्लॉट करायचा एकदम सोपा आहे. पहा आपण ग्राफ प्लॉट करूया आता. वी हॅव टू प्लॉट ग्राफ. त्याच्यामध्ये पहिला ग्राफ लक्षात घेऊया आपण. ग्राफ पहिला जो काय ग्राफ आहे तर डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम स्मॉल टी, एक्स वर्सेस स्मॉल टी. दुसरा ग्राफ आपण लक्षात घेऊया, वेलोसिटी दिस इज व्ही वर्सेस टाइम टी. तिसरा ग्राफ आपण लक्षात घेऊया, एक्सेलरेशन दिस इज ए वर्सेस टाइम टी. आता हा चार्ट तुमच्याकडे आहे, या चार्टचा उपयोग करून आपल्याला याचा ग्राफ प्लॉट करायचा आहे, लक्षात घ्या. मग याच्यामध्ये एक बाब निश्चित लक्षात घ्या, वी हॅव टू प्लॉट द ग्राफ विच इज इन द एक्स अँड वाय ऍक्सिस. म्हणजे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला दाखवायचे. वाय ऍक्सिस वरती आपण लेफ्ट साइडचे जे काही क्वांटिटीज आहे, डिस्प्लेसमेंट आहे, वेलोसिटी आहे, एक्सेलरेशन आहे, ही वाय ऍक्सिस वरती नोट करूया. आणि टाइम पिरियड जो काय किंवा जो टाइम आहे तो टाइम आपण एक्स ऍक्सिस वरती नोट करूया. तर अर्थातच हा चार्ट जो काय आहे तो चार्ट आपण ड्रॉ केल्यानंतर आता ग्राफ प्लॉट करूया. एकदम सोपा असा ग्राफ आहे, सगळ्या व्हॅल्यूज आपल्या समोरच आहेत. या ठिकाणी मी ग्राफ प्लॉट करतो. प्रत्येकासाठी आपल्याला समजा टाइम टी आणि या ठिकाणी पहिला जो ग्राफ आहे तो डिस्प्लेसमेंट साठी. तुम्ही जर हे लिहून घेतलेला असेल तर मी पूर्ण रब करून टाकतो आणि तुम्हाला ड्रॉ करून देतो. टाइम टी, टाइम टी बघा. सुरुवातीला आपण डिस्प्लेसमेंटचा विचार करूया, त्यानंतर वेलोसिटीचा ग्राफ, त्यानंतर एक्सेलरेशनचा ग्राफ. अशा प्रकारे आपण ग्राफ दाखवूया. या ठिकाणी डिस्प्लेसमेंट एक्स, या ठिकाणी वेलोसिटी व्ही, या ठिकाणी एक्सेलरेशन ए. बरोबर. अर्थातच या ठिकाणी आपण ग्राफ पहिला जो काय फिगर ए नाव देतोय, हा फिगर बी म्हणून अंडरस्टँड करूया आणि हा फिगर सी म्हणून अंडरस्टँड करूया. ABC. पहा आपल्याला टाइम लक्षात घ्यायचा आहे. या ठिकाणी समजा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट जे काय असेल आपलं ते अँप्लिट्यूड इतकं समजा ए, या ठिकाणी मायनस ए, या ठिकाणी ई ओमेगा प्लस, या ठिकाणी मायनस ई ओमेगा, या ठिकाणी प्लस ई ओमेगा स्क्वेअर आणि या ठिकाणी मायनस
ई ओमेगा स्क्वेअर अशा प्रकारे आपलं रिप्रेझेंटेशन. पहिला टाइम जो आहे तो आपण 0 नोट करूया सगळीकडेच, इथे इथे सगळीकडे 0 असेल तो. दुसरा जो टाइम आहे तो टाइम आपण लक्षात घेऊया T/4. या ठिकाणी सुद्धा येईल तो T/4च, या ठिकाणी सुद्धा येईल तो T/4. तर या ठिकाणी टाइम येईल आपला पुढचा जो आहे तो T/2. इथे असेल T/2, इथे असेल T/2. लक्षात घ्या. पुढचा टाइम आपल्यासाठी येईल इक्वल स्पेस सोडून टाइम आपल्याला दाखवायचा आहे 3T/4. या ठिकाणी सुद्धा असेल 3T/4. या ठिकाणी सुद्धा असेल तोच 3T/4. आणि लास्ट एक ऑसिलेशन कंप्लीट होईल म्हणजे तो येईल टाइम कॅपिटल टी. आता आपण काय करूया, आपल्याला दिलेला चार्ट, त्या चार्टचा उपयोग करून ग्राफ आपण काय करूया, ड्रॉ करूया. बघा सुरुवातीला आपल्याकडे टाइम बी 0 होता आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा काय होतं, 0 होतं. लक्षात घ्या. म्हणजे हा पॉईंट आला. आता आपण डिस्प्लेसमेंटचा ग्राफ लक्षात घेऊया. त्यानंतर आपला टाइम पिरियड जो काय आहे तो T/4 झाला. त्यावेळेस आपलं डिस्प्लेसमेंट किती झालं, ये इतकं झालं. बरोबर आहे. किती झालं, ये इतकं झालं. त्याच्यानंतर पुढे आपला टाइम किती झाला, जो काही टाइम आहे तो T/4 झाला. त्यावेळेस पुन्हा आपलं डिस्प्लेसमेंट किती झालं, 0 झालं. त्यानंतर आपला टाइम जो आहे तो 3T/4 झाला. लक्षात घ्या. तुमच्याकडे चार्ट आहे. त्यानंतर काय येईल इथं याप्रमाणे तो या पॉईंटला येईल. म्हणजे पॉईंट नोट करतोय आपण. आणि त्यानंतर फायनली पुन्हा पहा डिस्प्लेसमेंट व्हर्सेस टाइम टी, स्मॉल टाइम टी, त्याचा ग्राफ आपल्याला एका ऑसिलेशनचा ग्राफ असा मिळेल. कसा मिळेल, पहिल्या ऑसिलेशनचा एका ऑसिलेशनचा ग्राफ डिस्प्लेसमेंट व्हर्सेस टाइम, तो ग्राफ आपल्याला या प्रकारे रिप्रेझेंट करता येईल. बरोबर. ही काय एका प्रकारची साइन वेव्ह आहे. कशी वेव्ह आहे लक्षात घ्या, ही एक प्रकारची आपल्यासाठी एक साइन वेव्ह आहे. आता आपण काय करूया, पुढचा पार्ट स्टडी करूया. ज्यावेळेस आता व्हेलॉसिटी वर्सेस टाइम टी, ज्यावेळेस आपला जो काही टाइम आहे तो 0 होता त्यावेळेस आपल्याकडे सगळ्यात जास्त व्हेलॉसिटी होते ई ओमेगा. म्हणजे या पॉईंटला आपण आहोत आता इनिशियली. कोणत्या पॉईंटला आहोत, ई ओमेगा. त्यानंतर पुढे गेलो आपण, ज्यावेळेस आपला टाइम किती झाला T/4, तेव्हा आपण 0 व्हेलॉसिटी आपल्याकडे मिळाली. आणि ज्यावेळेस आपला टाइम जो काय आहे तो T/2 झाला त्यावेळेस आपली व्हेलॉसिटी किती झाली, -e ओमेगा झाली. बरोबर. -e ओमेगा आपल्याला मिळेल. ज्यावेळेस पुन्हा आपला टाइम 3T/4 झाला त्यावेळेस पुन्हा आपली व्हेलॉसिटी काय झाली, 0 झाली. आणि ज्यावेळेस पुन्हा आपण विचार केला की आपला टाइम कॅपिटल टी इतका झाला तेव्हा पुन्हा आपली व्हेलॉसिटी काय झाली, मॅक्झिमम म्हणजे ए ओमेगा इतकी झाली. लक्षात घ्या. अशा प्रकारे आपल्याला त्याचं नोटेशन. हे पहा ग्राफ कसा मिळतो बघा. इथून जाईल याप्रमाणे हा ग्राफ, इथून इथं जाईल, इथून इथं जाईल, इथून इथे जाईल. लक्षात घ्या. अशा प्रकारे आपल्याला काय मिळेल, ग्राफ त्याचा अंडरस्टँड करता येईल. हा एका ऑसिलेशनचा ग्राफ जो आहे द व्हेलॉसिटी वर्सेस टाइम टी. आता आपण ग्राफचा विचार करूया. द ग्राफ विच इज ऍक्सेलरेशन वर्सेस टाइम टी. तर पहा सगळ्यात सुरुवातीला जर आपण विचार केला तर सगळ्यात सुरुवातीला आपला ग्राफ, आपला जेव्हा टाइम 0 होता तेव्हा आपल्याकडे जे काय ऍक्सेलरेशन आहे ते -e ओमेगा स्क्वेअर होतं. मग इथे येईल आपला पॉईंट पहिला. बरोबर. लक्ष द्या. जेव्हा टाइम आपला T/4 होता त्यावेळेस काय करता येईल आपल्याला, तो जाईल 0 पॉईंटला. म्हणजे ऍक्सेलरेशन झालं 0. त्यानंतर पुन्हा टाइम किती होता आपल्याकडे T/4, मग त्यावेळेस किती झालं, +e ओमेगा स्क्वेअर झालं. किती झालं, +e ओमेगा स्क्वेअर असं आपल्याला मिळेल. या ठिकाणी आलं. त्यानंतर पुन्हा आपला टाइम झाला 3T/4, ते झालं 0. आणि पुन्हा आपण काय केलं, ते झालं आपला टाइम टी, ते पुन्हा किती आलं, -e ओमेगा स्क्वेअर आलं. लक्षात घ्या. म्हणजे आपला ग्राफ कसा मिळतोय, तो ग्राफ आपल्याला मिळेल. लक्षात घ्या. लाईक दिस. आता पहिल्या म्हणजे फिगर ए आणि फिगर सी चा जर विचार केला, दिस टू आर द साइड व्ह्यू. या दोन्ही आपल्याला एक मिनिट T/4, T/2, 3T आणि T. लक्षात द्या. सगळ्यात सुरुवातीला आपण विचार करूया तर ऍक्सेलरेशन हे जे काय आहे ते 0 होतं. लक्षात घ्या. थोडंसं याप्रमाणे ऍक्सेलरेशन 0 ला 0च होतं. किती होतं, ऍक्सेलरेशन हे 0 ला 0 होतं. मग आपला पहिला पॉईंट येईल हा अर्थातच. त्यानंतर पुढे विचार करा थोडासा, ऍक्सेलरेशन हे 0 ला 0 होतं. मग पुढचा विचार करा की आपला टाइम T/4 झाला. टाइम T/4 झाला त्यावेळेस आपलं ऍक्सेलरेशन किती झालं, तर
ए ओमेगा स्क्वेअर बरोबर. किती आहे ऍक्सेलरेशन त्यावेळेस T/4 च्या वेळेस मायनस ए ओमेगा स्क्वेअर आहे. त्यानंतर पुन्हा आपलं ऍक्सेलरेशन जो काही टाइम आहे तो T/2 झाला. त्या ऍक्सेलरेशन किती झालं पुन्हा ते झालं 0 बरोबर. किती झालं 0 झालं. मला पुढे विचार करा आता टाइम आपला झाला 3T/4 किती झालं ऍक्सेलरेशन अर्थातच ते झालं प्लस ए ओमेगा स्क्वेअर. आणि शेवटी जेव्हा आपलं टाइम टी झाला कॅपिटल टी इतका तेव्हा ऍक्सेलरेशन किती झालं पुन्हा झालं ते 0 म्हणजे ग्राफ लक्षात घ्या असा येईल. तर ही काय आहे वन ऑफ दी साइन वेव्ह आहे. म्हणजे याचा अर्थ पहा ह्या ग्राफचा जर आपण विचार केला फिगर ए इन फिगर सी फिगर ए आणि सी चा जर विचार केला तर दिस टू आर द साइन वेव्हज आणि फिगर बी चा जर विचार केला तर दिस फिगर बी इज द कोसाइन वेव्ह. मग याच्यावरून काय करायचं आपल्याला काही कन्क्लुजन लिहायचे. काय करायचं आपल्याला काही कन्क्लुजन आहे ग्राफचाच आपल्याला उपयोग करायचा आहे आणि या ग्राफवरून आपल्याला काही कन्क्लुजन्स लिहायचे. ते कन्क्लुजन आपण अंडरस्टँड करूया. नेमकी या ग्राफवरून कन्क्लुजन काय मिळतील आपल्याला ते पहा थोडक्यात आपण दाखवूया. ग्राफवरून काय कन्क्लुजन मिळतील. पहिलं कन्क्लुजन आपल्याला मिळेल समजा टाइम टी च्या वर्षेस आहे ही सुद्धा टाइम टी वर्षेस. या ठिकाणी फिगर आपल्यासाठी ए फिगर बी फिगर सी. काय कन्क्लुजन मिळतात ते कन्क्लुजन मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. कन्क्लुजन पहा पहिलं कन्क्लुजन आपल्याला मिळेल जो काय ग्राफ आहे. पहिलं कन्क्लुजन मी सांगेल तुम्हाला की डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम टी and acceleration versus time t represents sine wave किंवा साइन नेचर. पहा काय रिप्रेझेंट करत आहे साइन वेव्ह रिप्रेझेंट करते. हे पहिलं कन्क्लुजन. दुसरं कन्क्लुजन आपल्याला सांगता येईल जो काय ग्राफ व्हेलॉसिटी कोणता ग्राफ व्हेलॉसिटी वर्सेस टाइम जो काय असेल तो आपल्याला रिप्रेझेंट करतोय. व्हेलॉसिटी वर्सेस टाइम रिप्रेझेंट्स कोसाइन वेव्ह किंवा कोसाइन नेचर. लक्षात घ्या कोसाइनचं आपल्याला स्ट्रक्चर तिथं पाहायला मिळते. हे दोन कन्क्लुजन झाले. आता एक विचार करा समजा आपण डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी या दोन ग्राफचा जर विचार केला तर सेम टाइमामध्ये बरोबर सेम टाइमामध्ये एक बाब आपल्याला लक्षात घेता येईल की डिस्प्लेसमेंट त्या 0 टाइमाला कुठून सुरू झाले तर 0 पासून सुरू झाले आणि त्याच टाइमाला व्हेलॉसिटी कुठून स्टार्ट झाली बाय 90. म्हणजेच या दोन्हींच्या मध्ये कितीचा फरक आहे कितीचा फेजचा फरक आहे फेज डिफरन्स किती आहे तो 90चा आहे म्हणजे π/2 चा फेजचा फरक आहे. आता इथं विचार करा समजा हा 90 पासून सुरू झाला हा कुठून सुरू झालाय 180 पासून सुरू झालाय. कुठून झालाय 180 पासून सुरू झालाय. लक्षात घ्या म्हणजे 90 180 मायनस 90 की झाला पुन्हा 90 चा डिफरन्स. म्हणजे एक आपल्याला इथं इंडिकेशन करता येईल फेज डिफरन्स बिटवीन displacement phase difference between displacement and velocity is π/2 किंवा 90 डिग्री π/2 रेडियन किंवा 90 डिग्री. आणि अजून सांगता येईल आपल्याला फेज डिफरन्स बिटवीन कोणता velocity and acceleration. व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन किती सांगता येईल आपल्याला ते सुद्धा इज π/2 किंवा 90 बरोबर π/2 रेडियन किंवा 90. पण आपण तिसऱ्या केसकडे जाऊया चौथ्या पाचव्या केसकडे आपण जाऊया. तर पाचव्या केसकडे आपल्याला काय करता येईल पाचवं कन्क्लुजन आपल्याला दाखवता येईल. समजा आपण डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशनचं जर कंपॅरिझन जर केलं त्याच्यामध्ये काय दिसतंय हा 0 पासून सुरू होईल हा 180 पासून सुरू होईल. म्हणजेच या केसमध्ये द फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड ऍक्सेलरेशन इज पाय किंवा 180 डिग्री. पाय रिडिंग म्हणजे किती 180 डिग्री. पहा लक्ष द्या याच्यामध्ये π/2 याच्यामध्ये π/2 आणि
डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशनच्या मध्ये पहा इतकं आपल्याला सांगता येईल. आता एक बाब निश्चित लक्षात घ्या, समजा ह्या वेव्ह ज्या आहेत ते कशा रिप्रेझेंट केल्या आपण साईनच्या स्वरूपामध्ये किंवा कोसाईनच्या स्वरूपामध्ये. म्हणजे याचा अर्थ अर्थातच काय आहे, या ठिकाणी अजून एक केस आपल्याला दाखवता येईल की समजा याच्यामध्ये असंही आपल्याला लिहिता येईल डिस्प्लेसमेंट velocity and acceleration are periodic in time. आता म्हणजे याचा मिनिंग काय लक्षात घ्या, पिरियडिक इन टाइम म्हणजे काय, ते इक्वल टाइमामध्ये पुन्हा काय करतात, इक्वलच अशा प्रकारचा सेट ऑफ मुवमेंट तयार करतात. आता आपण काय करूया, एका ऑसिलेशनचा विचार केला. समजा आपली स्टार्टिंग पोझिशन जर सुरुवात इथून जर झाली समजा, तर काय करता येईल आपल्याला, म्हणजेच याचा अर्थ असा आहे की टाइम पिरियड, पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर पुन्हा काय करते, सेम ग्राफ रिप्रेझेंट करते. बघा आपण एक सेम ग्राफ म्हणजे काय करते, त्याचा जो काय फेस आहे तो 2π इतका फेस काय होतो त्याचा प्रत्येक टाइम पिरियडला आपल्याला मिळते. म्हणजे अर्थातच आपल्याला असं सांगता येईल. पहा मी तुम्हाला काय करेल पुढचा ग्राफ मध्ये दाखवतो. समजा आपण काय केला, अजून एका ऑसिलेशनचा विचार केला, एकासाठी सांगतो बाकीचं सिमिलर लक्षात घ्या. इथून हा पॉइंट स्टार्ट होईल आणि काय होईल, असाच ग्राफ आपल्याला काय होईल याप्रमाणे मिळेल. म्हणजे एक बाब निश्चित लक्षात येईल, एक बाब इथे निश्चित लक्षात येईल आपल्याला. पहा यासाठी किती टाइम लागला आपल्याला, कॅपिटल टी. मग सेमच ग्राफ आपल्याला पुन्हा मिळाला, यासाठी सुद्धा किती लागणार आहे, कॅपिटल टीच लागणार आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय होतोय, द डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम असेल किंवा वेलॉसिटी वर्सेस टाइम असेल किंवा ऍक्सेलरेशन वर्सेस टाइम असेल, हे सगळे कसं आहे, पिरियॉडिक इन नेचर आहे. कसे आहेत लक्षात घ्या, पिरियॉडिक मोशनचे अशा प्रकारचं स्ट्रक्चर याचं आहे. म्हणजे एवढ्या टाइममध्ये पुन्हा बघा सेमच ग्राफ तुम्हाला रिपीट होताना दिसेल. हा ग्राफचं स्ट्रक्चर बघा, या ग्राफचं स्ट्रक्चर बघा. तसंच इथेही तसंच होऊ शकतं आणि याप्रमाणे इथेही तसंच होऊ शकतं. म्हणून आपल्याला असं सांगता येईल की ते कशा आहेत, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन आर पिरियडिक इन टाइम. म्हणजे काय करतात, इट कव्हर्स 2π फेज. बरोबर ना, प्रत्येक स्लॉटसाठी किती मिळतं आपल्याला 2π. याचा फेज किती मिळतो आपल्याला 2π. याचा फेज किती मिळतो आपल्याला 2π. इथे जर विचार केला तर हा फेज किती आहे 2π, हा फेज किती आहे 2π. म्हणजे प्रत्येकासाठी आपल्याला काय मिळतं 2π इतका फेज आपल्याला पर्टिक्युलर टाइममध्ये मिळतोय. म्हणून आपण असं कन्क्लुजन करू शकतो की हे कसं आहे, हे जे काय वेव्हज आपण दाखवतो किंवा डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम आपण दाखवतो किंवा वेलॉसिटी वर्सेस टाइम आपण दाखवतो किंवा ऍक्सेलरेशन वर्सेस टाइम आपण दाखवतो, हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे काय आपण दाखवलंय हे कसं आहे, पिरियडिक इन नेचर आहे. कसं आहे लक्षात घ्या, पिरियडिक इन नेचर. हे झालं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM फ्रॉम इट्स मीन पोझिशन. तर दुसरा पार्ट जो काय आहे, पार्टिकल परफॉर्मिंग SHM स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन, त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण पुढच्या लेक्चरमध्ये अंडरस्टँड करू.